जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या या नाथ भरतीचा शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, आपण आज समाज कल्याण विभाग पदभरती 2024 साठी गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो आज प्रश्नपत्रिका आपण आज अभ्यासणार आहोत। तर बघा, महत्त्वाचं म्हणजे गृहपाल व निरीक्षक या दोन पदांसाठी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका महत्त्वाची आहे। त्यामुळे तुम्ही याच्यासाठी अप्लाय केला असाल तर आवड तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे। कारण बघा, जे मित्रांनो प्रिव्हियसला प्रश्न विचारले गेले होते तेच आपण आज या प्रश्नपत्रिकेमध्ये कव्हर करणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर आताच आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राइब मात्र तुम्ही करून घ्या। बघा, आता पहिला प्रश्न कशा स्वरूपाचा आहे। एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते। दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे। तर बघा, समाज कल्याण विभाग भरती 2021 पद गृहपाल या पदासाठी मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर बघा, या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो आपण कशा प्रकारे काढू शकतो। तर बघा, एक मित्रांनो जी पाण्याची टाकी आहे ती एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला। काही करू नका मित्रांनो, सोपी ट्रिक सांगतो ते बघा। सरळ 8 तास घ्या, हे 8 तास जशास तसे घ्या, याच्या गुणाकारामध्ये हे 4 तास तुम्ही घेऊन टाका आणि सरळ याच्या छेदामध्ये मित्रांनो सरळ या 8 मधून हे 4 मायनस करा। आता बघा, 8 चौक मित्रांनो झाले किती 32 आणि या 4 मधून 4 गेल्या 8 मधून 4 गेल्या आले किती 4। जर या 32 ला आपण 4 न भागलं आले किती 4 1 4 4 8 32। म्हणजेच बघा 8 आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे। बघा मित्रांनो, आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो जवळपास खूप दिवसापासून मित्रांनो मेहनत जी आहे करून तुमच्यासाठी आम्ही जवळपास 700 प्रश्नांची मित्रांनो एक जीके जीएसची पीडीएफ आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो तयार करून लॉन्च केलेली आहे। बघा, जीके जीएसची पीडीएफ। बघा मित्रांनो, या पीडीएफचं मित्रांनो एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आजपर्यंत जे काही आपल्या समाज कल्याणला टीसीएस पॅटर्ननुसार आजपर्यंत प्रश्न विचारले होते मित्रांनो ते प्रिव्हियसचे सर्व काही प्रश्न मित्रांनो यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहोत। त्यामुळे तुम्ही ही मित्रांनो पीडीएफ जे आहे अवश्य बाय करून घ्या। बाय करण्यासाठी मित्रांनो बघा 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट या नंबरवर पाठवायचे आहे। तुम्हाला लगेच मित्रांनो 1 ते 2 मिनिटाच्या ती पीडीएफ मित्रांनो मिळून जाईल। तर नंबर काय आहे बघा, 74 14 93 93 07 या नंबरवर फक्त आणि फक्त 50 रुपये पे करा, स्क्रीनशॉट पाठवा। प्रिव्हियसला जे काही टीसीएसने मित्रांनो प्रश्न विचारले होते जीके जीएसचे ते तुम्हाला 700 प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला लगेच 2 मिनिटाच्या आत तुम्हाला दिली जाईल। पुढे बघा, दुसरा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे। तर बघा, अ हा एक काम 6 दिवसात करतो तर ब तेच काम 12 दिवसात करतो। जर दोघांनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्याला विचारला। तर बघा, अ हा जे मित्रांनो आहे एक काम 6 दिवसात करते तर ब हा तेच काम 12 दिवसात पूर्ण करत आहे। जर दोघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात ते काम पूर्ण होईल असा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलाय। तर बघा, सरळ अ हा मित्रांनो एक काम किती दिवसात पूर्ण करत आहे तर 6 दिवसात, तर ब हा मित्रांनो तेच काम 12 दिवसामध्ये पूर्ण करत आहे। तर बघा, सर्वप्रथम आपण या दोन्ही जे आहे मित्रांनो लसावी काढून घेऊ, म्हणजे या दोन्हीही संख्याने त्याला संख्येला भाग जाणारी संख्या ही त्यांची लसावी असेल। तर बघा मित्रांनो, जर आपण 12 ने जर भाग दिलं 6 ला, बघा आता 6 दोन्ही 12 12 1 12। बघा, या दोन्ही संख्याने मित्रांनो या संख्येला भाग गेला, त्यामुळे ही 12 ही या दोन्ही संख्यांची मित्रांनो लसावी असणार आहे। आता बघा आपल्याला पुढची स्टेप काय आहे। तर बघा मित्रांनो, सरळ मित्रांनो बघा आता आपण काय करून घेऊ, सरळ हे लसावी किती मित्रांनो 12 घ्या आणि हे 2 आणि हा 1 झाला किती मित्रांनो 3, 3च्या छेदामध्ये घ्या। आता बघा 3 चौक 12 म्हणजे 4 दिवस आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। बघा, पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3। तर बघा, 108 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी गाडी एका प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात ओलांडते। जर गाडीची लांबी 240 मीटर असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी किती असा प्रश्न विचारलाय। तर बघा मित्रांनो, 2019 मध्ये मित्रांनो गृहपाल या पदासाठी हा विचारलेला प्रश्न आहे। वरचा निरीक्षकासाठी विचारला गेलेला प्रश्न होता। तर बघा, 108 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी एका जी गाडी आहे मित्रांनो ती एका प्लॅटफॉर्मला
20 सेकंदामध्ये ओलांडते। जर गाडीची लांबी 240 मीटर असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो काढायची आहे। तर बघा या ठिकाणी आपण कशा प्रकारे जे आहे मित्रांनो काढू शकतो। तर बघा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सूत्र मांडून घ्यावे लागेल। तर बघा सूत्र मांडून घ्या आपण सर्वप्रथम बघा। तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला अंतर किती आहे मित्रांनो बघा। तर लांबी म्हणजे मित्रांनो अंतर, तर लांबी किती आहे 240, म्हणून सरळ मित्रांनो 240 घ्या। आता याचा गुणाकार बरोबर मित्रांनो आता वेळ किती आहे बघा या ठिकाणी आपल्याला वेळ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 20 सेकंद आहे, म्हणून गुणाकारामध्ये 20 घ्या। आता वेग किती आहे तर 108 किलोमीटर आहे वेग, म्हणून सरळ हे 108 आणि आता याच्या गुणाकारामध्ये आलं मित्रांनो हे किती 18/5। तर मित्रांनो बघा वरचा आहे सूत्र, या सूत्रानुसार आपल्याला खाली जे आहे किमती आपण या ठिकाणी भरून घेतला आहोत। तर सूत्र मित्रांनो लिहून घ्या, सूत्र लिहून घेऊन तुम्ही पाठांतर करून घ्या। तर बघा आता या ठिकाणी आपण कशा प्रकारे योग्य आन्सर मित्रांनो काढू शकतो। तर बघा आता मित्रांनो आपण या ठिकाणी कशा प्रकारे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे मित्रांनो ते काढू शकतो। तर सूत्र, तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपला सूत्र प्रथम घेऊन टाकू। आता बघा सूत्र, तर आता सूत्र म्हणजेच मित्रांनो x मानून घेऊ। x बरोबर या ठिकाणी आपल्याला गाडीची लांबी किती, गाडीची लांबी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आहे, त्यामुळे सरळ हे 1 प्लस घेऊन टाकू आपण। आता बघा आता मित्रांनो इथून जे आहे आपली मेन थीम जे आहे चालू होत आहे। तर सरळ हे किती आलं मित्रांनो आता x प्लस 240 आलं जशास तसं बरोबर मित्रांनो। जर हे 20 गुणाकारामध्ये 8 आहे मित्रांनो, हे किती आता 20 गुणाकारामध्ये 8। तर बघा आता या ठिकाणी आपण एक बार गुणून घेऊ। तर सरळ किती मित्रांनो 18 × 18 18 सक 108 किती 18 सक 108 झालं। जर 20 गुणाकारामध्ये आपण 6 केलं मित्रांनो तर झालं किती 20 गुणाकारामध्ये 6 केल्यावर 6 दोन्ही 12 आणि हेतला 0 जशास तसा गुणाकारामध्ये मित्रांनो आलं। आता आलं किती या ठिकाणी 5 आपल्याला भेटलेला आहे। आता बरोबर बघा सरळ मित्रांनो बरोबर, तर हे x घ्या जशास तसा प्लस 240 बरोबर मित्रांनो किती आला आता आपल्याला बरोबर हे जर 12 पंचे 60 आणि हा 0 जशास तसा। तर आता बघा मित्रांनो सरळ हे x घ्या, x बरोबर हे आलं किती 600 आणि मित्रांनो हे जे 240 मित्रांनो इकडे प्लस मध्ये आहे, इकडल्या साईडला गेलं किती मित्रांनो मायनस मध्ये गेलं 240। तर आता बघा या 600 मधून जर 240 आपण मायनस केले मित्रांनो तर आपल्याला शेवटचा आन्सर भेटतं। 600 मधून 240 मायनस केल्यावर 360 भेटतं। तर x ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली तर 360, म्हणून आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो बघा 360 असणार आहे। तर प्लॅटफॉर्मची लांबी किती मित्रांनो 360 मीटर या ठिकाणी असणार आहे बघा 360 मीटर। पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी मित्रांनो असणार आहे। तर बघा या मित्रांनो सूत्रानुसार आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आपण काढू शकतो। तर तुम्ही मित्रांनो नोट करून घ्या कशा प्रकारे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी काढायची आहेत। पुढे बघा आता पुढचा प्रश्न 60चा 2/3 हा कोणत्या संख्येचा 2/5 भाग आहे। तर बघा मित्रांनो 60चा 2/3 हा कोणत्या संख्येचा 2/5 हा भाग आहे। तर बघा 2018ला गृहपालसाठी हा प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेला होता। तर बघा सर्व मित्रांनो 60 घेऊन टाकू आपण या ठिकाणी 6 म्हणलंय म्हणून गुणाकार घ्या, परत 2/3 घेऊन टाका, परत हा कोणत्या संख्येचा हा म्हणले म्हणून मित्रांनो हा कोणत्या संख्या हा म्हणले म्हणून आपण बरोबर घेऊ, परत कोणत्या संख्येचा कोणती संख्या म्हणले म्हणून x घेऊ आणि 6 आले या ठिकाणी म्हणून परत गुणाकार घेऊ, मग 2/5 भाग आहे म्हणून 2/5। तर आता बघा मित्रांनो पुढची स्टेप या ठिकाणी आपली काय आहे तर सरळ 3 × 3 3 2 6 आलं किती 20 20 2 मित्रांनो 40। तर किती आले 20 2 40 40 बरोबर 2 गुणिले जर x केलं झालं किती मित्रांनो 2x या ठिकाणी 2x गुणाकारामध्ये हे आलं 5। तर आता बघा मित्रांनो सरळ हे 40ला 40 तसं घ्या आणि याच्या छेदामध्ये 5 आहे मित्रांनो भागाकारामध्ये ते वर येऊन गेलं आलं गुणाकारामध्ये आणि हे सरळ आलं किती मित्रांनो 2x छेदामध्ये। आता बघा सरळ बे 1 बे 2 4 आलं किती हे 0 जशास तसं। आता हे 20 गुणाकारामध्ये 5 सरळ मित्रांनो 20 गुणाकारामध्ये जर 5 केलं तर आलं किती 20/5 100 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। पर्याय क्रमांक अ
आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे कशा प्रकारे आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आपण काढू शकतो। पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 6 तर सॉरी 5वा प्रश्न आहे बघा। एका गावात 4000 पुरुष व 3000 स्त्री आहेत, गावातील एकूण 40% लोक निरक्षर असल्यास साक्षरांची लोकसंख्या किती असा आपल्याला प्रश्न विचारला आहे। तर बघा एका गावामध्ये मित्रांनो 4000 पुरुष व 3000 स्त्री आहेत, त्या गावातील एकूण 40% लोक निरक्षर असल्यास साक्षरांची संख्या किती असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी मित्रांनो विचारला। तर बघा सरळ त्या ठिकाणी आपण एकूण गावांमध्ये पुरुष व स्त्री एकूण किती आहेत ते बघून घेऊ। जर सरळ हे 4000 प्लस जर आपण हे 3000 जर मित्रांनो केलं तर झाले किती 7000 एकूण त्या गावची लोकसंख्या झाली। 7000 म्हणजेच 100% लोक मित्रांनो त्या ठिकाणी कव्हर झालेले आहेत। तर बघा मित्रांनो सरळ या ठिकाणी आपल्याला काय जर 100% पैकी 40% जर लोक मित्रांनो निरक्षर असतील तर 60% लोक हे मित्रांनो काय 60% लोक या ठिकाणी साक्षर असतील। तुम्हाला लक्षात घ्या 60%, 40% निरक्षर तर 60% साक्षर कशा प्रकारे सरळ या 100 मधून जर आपण हे 40% मायनस केले उरले किती मित्रांनो 60% लोक साक्षर असतील, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। म्हणून सरळ हे जे 60% आहे मित्रांनो आता याच्या छेदा सरळ खाली घेतलं। आता बघा सरळ हे 7000 याच्या गुणाकारामध्ये आलं किती हे 7 आणि याच्या छेदामध्ये आलं किती मित्रांनो हे प्रश्नासोबत याचा आडवा गुणाकार 100। आता बघा हा एक 0 कट करा, 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 आलं किती मित्रांनो बघा 70 गुणिले 60 या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे 70 गुणिले 60। आता बघा 7 सकम आलं किती 42, म्हणून सरळ 42 घ्या आणि हे 0 सर्व वरचे कट करा खाली लिहून घ्या। म्हणजेच बघा एकूण साक्षर लोकांची मित्रांनो संख्या किती आहे या ठिकाणी तर 42 संख्या आहे बघा, साक्षरांची लोकसंख्या आहे 42। तर बघा 2014 म्हणजे गृहपालला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। आपल्याला लक्षात ठेवून घ्यायचं आहे की कशा प्रकारे आपण या प्रश्नाची योग्य आन्सर काढू शकतो। बघा 6वा प्रश्न, एका सभागृहात खुर्च्यांच्या 35 रांग आहेत, पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत व दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या व तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत, तर 25व्या रांगेतील खुर्च्या किती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला। तर बघा एका सभागृहामध्ये खुर्चीच्या रांगा 35 आहेत, त्यामध्ये पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेमध्ये 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या, तर 25व्या रांगेत किती खुर्च्या असतील असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला। तर बघा या ठिकाणी आपण योग्य आपल्या प्रश्नाचे आन्सर कशा प्रकारे काढू शकतो। तर बघा मित्रांनो बघा काहीच करू नका, सरळ पहिल्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत 20 आहेत, सरळ 20 घ्या प्लस शेवटच्या रांगेत किती आहेत मित्रांनो 25 आहेत ना, 25 मधून 1 मायनस करा मित्रांनो, 25 मधून 1 मायनस करा उरले किती 24, सरळ 24 या ठिकाणी तुम्ही घेऊन टाका। आता याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो या ठिकाणी एकूण याच्यामध्ये अंतर कितीच आहे बघा 20 22 24 यामध्ये एकूण 2चा अंतर आहे बघा, 2 संख्येचा, 2 याच्या गुणाकारामध्ये 2 घ्या। आता बघा सरळ हे 20 प्लस 24 दोन्ही मित्रांनो झाले किती 48, 20 प्लस जर आपण 48 केलं झाले किती 68। मग मित्रांनो 25व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असणार आहेत 68। पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा 7वा प्रश्न, बघा एका दुकानदाराने 5 वस्तूंच्या खरेदीवर 1 वस्तू मोफत दिली तर शेकडा किती सूट दिली असा प्रश्न विचारलाय। 2014 मित्रांनो निरीक्षक या पदासाठी विचारला गेलेला हा प्रश्न आहे। तर बघा एका दुकानदाराने 5 वस्तूंच्या खरेदीवर 1 वस्तू मोफत दिली तर शेकडा किती सूट दिली। तर मित्रांनो बघा एक जे दुकानदार आहे त्याने 5 वस्तूवर 1 वस्तू खरेदी 1 वस्तू जे आहे मोफत देत आहे, तर शेकडा किती सूट देत आहे। मित्रांनो बघा 5 वस्तू म्हणजे 100% आहेत, 5 वस्तू म्हणजे 100%, म्हणून याच्या खाली आपण सर्व 100% घेऊन टाकू। आता बघा आडवा गुणाकार सरळ 100 गुणाकारामध्ये आलं किती 1 छेदामध्ये 5, 5 1 5, 5 2 10 आलं किती 20% या ठिकाणी सूट त्याला मिळाली आहे बघा। पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। शेवटचा प्रश्न बघा 8वा, 2 संख्यांचे गुणोत्तर 5 11 व त्यांच्यातील फरक 90 आहे, त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती असेल आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे। तर 2 संख्यांचे गुणोत्तर 5 11 व त्यांच्यातील फरक 90 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती असेल या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचे आहे। आणि बाकी आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवून टाका। आणि आपला व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर हा व्हिडिओ शेअर करा।
आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आताच देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जे मित्रांनो करून घ्या. तर भेटू परत अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.